भाजलेलं पांढरं कारलं कधीतरीच आपल्याला बघायला मिळतात. पांढरं कारलं खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. या कारल्याचं लोणचं देखील घालता येतं. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, फायबर, लोह, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे असे अनेक गुणधर्म या कारल्यामध्ये आहेत. तर हे कारलं असं कापून घ्यायचं. कापल्यावरही हे पूर्ण पांढरं दिसतं. तर अशी हे कारले मी कापून घेतलेले आहे आणि याला मधोमध थोडं कापून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये मसाला भरता येईल. आणि यातील ज्या सीड आहेत त्या कोवळ्या आहे, त्यामुळे मी ह्या काढत नाही. जर या सीड पक्क्या असतील तर त्या तुम्ही काढू शकता. तर ह्या कापून घेतलेल्या कारल्याला थोडं मीठ लावायचं आणि जस्ट 10-15 मिनटं ही कारली ह्या मिठामध्ये मुरत ठेवायची. तर आता ही भरली कारली तयार करण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. यासाठी छोटे 2 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यावर यामध्ये 1 चमचा चणा डाळ घालायची, 1 चमचा अख्खे दाणे, 3-4 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा तीळ, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, 1 छोटा चमचा तीळ, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे सुकं खोबरं, 1 लाल सुकी मिरची आणि थोडं भाजून घ्यायचं. आता हा मसाला भाजून झाल्यावर गार होऊ द्यायचा आणि मिक्सरमध्ये याची पूड तयार करून घ्यायची. यामध्ये पाणी घालायचं नाही वाटताना. हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं. तर आपण हे कारले कापून याला मीठ लावून ठेवलेलं होतं, तर याला 1 पाण्याने धुवून घ्यायची. ऑलरेडी आधी धुतलेलीच होती कापण्याआधी. तर आपण आता ही कारली भरणार तिथपर्यंत स्टीमरमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि त्यावर चाळणी ठेवायची. आणि आता ही कारली आपल्याला भरून घ्यायची आहे तयार करून घेतलेल्या मसाल्याने. तर हा मसाला भरताना संपूर्ण मसाला या कारल्यांमध्ये भरायचा नाही. यातील थोडा मसाला थोडा शिल्लक राहायला पाहिजे. थोडं प्रेस करून हा मसाला भरून घ्यायचा सर्व कारल्यांमध्ये. या पद्धतीने 10 ते 12 मिनिटासाठी थोडे वाफवून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण कारली 10 ते 12 मिनिटं चांगली अशी वाफवून घेतलेली आहे. जरा मऊ झाली पाहिजे वाफवताना. तर आता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये ही वाफवून घेतलेली कारली थोडी तळून घ्यायची. दोन्ही बाजूने चांगली अशी ही कारली तेलावर थोडी परतवून घ्यायची. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला तो घालायचा आणि कलर बदलेपर्यंत थोडा परतवून घ्यायचा. कांदा परतवून झाला की यामध्ये चिमूटभर गरम मसाला घालायचा, चिमूटभर हळद, पाव चमच्यापेक्षा थोडी कमी लाल मिरची पावडर. आपण ऑलरेडी सुकी लाल मिरची यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे चवीनुसार आपण यामध्ये लाल मिरची पावडर घाला. आता यामध्ये आपण जो मसाला कारल्यांमध्ये भरला होता त्यातील काही मसाला शिल्लक ठेवलेला होता तो मसाला यामध्ये घालायचा, परतवून घ्यायचा. थोडा परतवल्यावर यामध्ये लाल टोमॅटो घालायचा आहे बारीक कापून घेतलेला. या कारल्यामध्ये खूप असे गुण आहेत. यामुळे वेट लॉस, ब्लड प्रेशर, डायबेटीज, डोळ्यांसाठी, केसांसाठी, त्याचबरोबर दम्यासाठी अत्यंत गुणकारी असे हे कारलं आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत हा मसाला चांगला असा परतवून घ्यायचा. यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करायचं. साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालते आणि चांगली अशी 1 ते 2 उकळी आणून घ्यायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये. आता ह्या रशाला चांगली उकळी आली की यामध्ये फ्राय करून घेतलेलं कारलं घालायचं. हे बघू शकता रसा छान दाट होतो. आणि पुन्हा 2 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढायची. तर आता 2 मिनिटानंतर हे बघू शकता मस्त अशी ही पांढऱ्या कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. त्यावर कोथिंबीर घालायची.